हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की 3 थेरम पाहिले होते एकाच शॉटमध्ये. तर आपण आता त्या थेरमच्या बेसवरच म्हणजे तो थेरम आणि त्याच्या अगोदरचे. तर ज्यांनी कोणी ते थेरम पाहिले नसतील किंवा तुम्हाला त्याची माहिती नसेल तर प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा. तुम्हाला तो कंटेंट मिळून जाईल. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 1.2.1. तर 2.1 मध्ये जर आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला विचारलंय आयडेंटिफाय विथ द रिझन. इथं महत्वाचं आहे विथ द रिझन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. कोणते ट्रिपलेट पायथागोरियन आहे की नाही ते विचारलंय. तर आपण पहिलं एक्झाम्पल जर घेतलं तर फर्स्ट एक्झाम्पल आपण 3, 5, 4 हे ट्रिपलेट पाहिलं. तर आपल्याला कळतं इथे की 5 इज द ग्रेटेस्ट नंबर. सो 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 25, 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 अँड 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. आता ह्यानंतर आपल्याला कळतंय की 25 इज इक्वल टू 16 प्लस 9. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, देअरफॉर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू नंबर इज इक्वल टू काय? द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ किंवा ॲडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. देअरफॉर आपण शेवटी काय लिहू शकतो? देअरफॉर 3, 5, 4 is a Pythagorean triplet. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आपण जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला इथं दिसून येईल की सेकंड एक्झाम्पल 4, 9 आणि 12 आहे. हे तुम्हाला जमेल की आहे का नाही हे चेक करायला. तर मी एक्झाम्पल नंबर 1 पाहतो. मग नंतर आपण अवघडातले एक्झाम्पल नंबर पाहू की जसं की आपण 4, 5 अँड 6 4, 5, 6 पाहू. तर आपण 4, 5, 6 पाहू. तर पहिलं जर आपण 4 एक्झाम्पल नंबर 4 घेऊ. बाकीची तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. फक्त आपल्या स्पून फेड एज्युकेशन हे नाव फक्त चॅनलचं आहे. स्पून फेडिंग तुमच्यासाठी थोडंसं घातक ठरू शकतं. त्यामुळे स्पून फेडिंग तेवढंच करा जेवढं तुम्हाला जमेल. कारण की तुम्ही तुमच्या वहीवर तुमच्या हाताने जर एक्झाम्पल लिहून पाहिले नाहीत किंवा मॅथ्समध्ये जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला आपोआपच कोणत्याच गोष्टी जमणार नाही. तर आपण चौथा एक्झाम्पल घेऊ 24, 70 आणि 74. 24, 70 अँड 74. तर आता इथं आपल्याला दिसते मॅक्सिमम नंबर आहे 74. आपल्याला 74चा स्क्वेअर माहिती नाही. तर आपण 74चा जर स्क्वेअर काढायचं झालं तर 74 इंटू 74 4 चोक 16, 4 चोक 16, 1 7 चोक 28 आणि 1 29 0, 7 चोक 28, 8 2 7 7 49 आणि 2 51. म्हणजे 6 7 4 5 5 4 7 6 5 4 7 6 मग 5476 आलं. तसंच आपण जर 70चा स्क्वेअर काढायचा झाला. आता 70चा स्क्वेअर काढताना आपण 77 इंटू 10 असं लिहू शकतो. आता 7 इंटू 10चा स्क्वेअर म्हणजेच काय? 7 7 7चा स्क्वेअर 49, 49 इंटू 10चा स्क्वेअर 100, 49 इंटू 100 म्हणजेच येणार 4900. तसंच आपण 24चा जर स्क्वेअर काढायचा झाला तर आपल्याला 24चा पण स्क्वेअर माहिती नसणार आहे कारण की आपण मॅक्सिमम 20 पर्यंत पाठ ठेवतो. 24चा स्क्वेअर काढून घ्यायचा. 4 चोक 16, 4 चोक 16, 6 1 4 2 8 आणि 1 9 0, 4 2 8 2 2 4, 2 2 4 म्हणजे 6 7 5 7 6 5 7 6. तर आता इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला दिसून येईल की 5 4 7 6 5476 इज इक्वल टू 4900 प्लस 576. 576 केल्यानंतर 5476 येत आहे. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर कोणता होता? लार्जेस्ट नंबर होता 74 इज इक्वल टू स्क्वेअर ॲडिश सम ऑफ म्हणजे सम ऑफ
स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. रिमेनिंग म्हणण्यापेक्षा अदर टू नंबर्स. अदर टू नंबर्स. आता हे लिहिल्यानंतर आपण म्हणणार की देअरफोर म्हणणार 74 ट्रिपलेट कोणतं होतं आपलं 74 24 70 आणि 74 24 70 आणि 74 24 70 and 74 is a Pythagorean triplet. Is a Pythagorean triplet. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट हे आपल्याला कळलं. जर आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, आपण आत्ता एक्झाम्पल नंबर 4 सोडवलं, तर 5 आणि 6 सोडवलं, तर आपल्याला समजून जाईल की एक्झाम्पल नंबर 5 होतं. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये काय होतं, कोणतं ट्रिपलेट होतं 10 24 आणि 27. 10 24 and 27. आता आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम इथं 27 आहे. 27चा स्क्वेअर आपल्याला माहिती नाही. 27 इंटू 27 साती 49 7 2 14 4 18 0 7 2 14 4 1 2 4 आणि 5 म्हणजेच 9 2 8 8 to 9 8 to 9 आलं. तसंच आपण जर 24चा स्क्वेअर काढला, 24चा स्क्वेअर आपण आत्ताच करून पाहिला होता. 24चा स्क्वेअर होता 576, म्हणजे मी तर 576 लिहून देतो. आणि त्याच्यानंतर 10चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 10चा स्क्वेअर 100 आहे. आता जर आपण पाहिलं 8 2 829 बरोबर 576 अधिक 100 असं केलं तर आपल्याला हे मिळणार नाही, जे पाहिजे ते मिळणार नाही. म्हणजे मी इथं लिहितो इज नॉट इक्वल टू. देअरफोर आपण काय म्हणू शकतो की 10 24 27 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 6 पाहिलं, एक्झाम्पल नंबर 6 मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ट्रिपलेट काय होतं, ट्रिपलेट होतं 6 एक्झाम्पलमध्ये 11 60 अँड 61. 11 60 अँड 61. आता 11चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 121. 11चा स्क्वेअर. तसंच आपण 60चा स्क्वेअर म्हणजे आपण 60चा स्क्वेअर कसा काढणार, 6 इंटू 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर 36 इंटू 100 म्हणजेच आपलं येणार फायनल आन्सर 3600. तसंच आपल्याला 61चा स्क्वेअर माहिती नाही, तर आपण 61चा स्क्वेअर काढून घेऊ. 61 इंटू 61 160 6 36 1 2 7 3721 3721 म्हणजेच आपल्याला आता मॅक्सिमम नंबर दिसते 61 आहे, म्हणजेच 3721 इज इक्वल टू 3600 प्लस 121 येत आहे का, तर आपल्याला इथं दिसून येईल की ते येत आहे 3721. तर मग देअरफोर आपण काय म्हणणार, देअरफोर द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is equal to square of sum of squares of other two numbers. Therefore आपण काय म्हणणार, therefore 11 60 and 61 is a Pythagorean triplet. is a Pythagorean triplet. जर आपण एक्झाम्पल पहिलं बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला दिसून येईल की एक्झाम्पल नंबर 1 4 1 4 6 and 6 and 3 3 1 4 3 and 6 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हे मिडल मधले दोन पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करू शकता, जसं की इथं दिलेले वर्डिंग त्याने तुम्ही चेक करू शकता. आपण जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर इथं दिले आपल्याला इन द फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला काय दिले, अँगल MNP 90 डिग्री म्हणजे ट्रायंगल MNP इज अ राईट अँगल ट्रायंगल असं त्यांना सांगायचं. तसंच आपल्याला दिसतं NQ इज परपेंडिक्युलर टू MP. आता NQ इज परपेंडिक्युलर टू MP म्हणण्याचं कारण असं आहे की आता इथं जर पाहिलं MP हा हायपोटेनियस आहे. MP हा हायपोटेनियस आणि हायपोटेनियसवर एक परपेंडिक्युलर टाकलाय.
आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की आपल्याला काय वापरावं लागू शकतं. बऱ्याच जणांना मी आशा करतो, की ते तुम्हाला कळलं असेल. जसं की आता MQ = 9 लिहिलंय. आता आपल्याला माहिती नाही, तर मी इथं लिहून घेतो M2Q is 9. तसंच Q2P = 4. तसंच आपल्याला काय काढायचंय NQचं माप काढायचं. मी तिथं क्वेशन मार्क देतो. आता ह्याच्यानंतर आपल्याला अ, आपल्याला पहिलं गिव्हन लिहावं लागेल. तर आपण गिव्हन काय होतं? गिव्हनमध्ये येणार ट्रायंगल MNP. MNP is a right angle triangle. Is a right angled triangle. Triangle MNP is a right angle triangle. At angle काय येणार N. At angle N का? कारण की Nच्या जवळ तो 90 डिग्रीचा हा अँगल करतो. तर at N झालं. Therefore now आणि अजून काय येणार की NQ is perpendicular to MP. NQ is NP ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच आपल्याला त्याची कोलिनिअरिटी पण लिहायची आहे. M-Q-P. M-Q-P झालं. आणखीन काय राहिलं आता त्याची मापं म्हणजेच MQ = 9 अँड QP = 4. MQ = 9 अँड QP = 4. आता हे गिव्हन झाल्यानंतर आपल्याला टू फाइंड म्हणजे आपल्याला काय करायचंय? टू फाइंड करायचंय आपल्याला NQ. तर इथं तुम्हाला दिसून येईल, की इथं आपल्याला NQ = क्वेशन मार्क आहे. आपल्याला काढायला काय लावलंय NQ. आता ह्याच्यावरून आपण काढताना जर आपण डायग्राम पाहिली, तर आपल्याला कळून जाईल इथं, की इथं आपण मागचे जे 3-4 थेरम जे पाहिले, तर त्या थेरमपैकी कोणता थेरम वापरायचा. आता तुम्हाला कळलं पाहिजे, की NQ परपेंडिक्युलर टू MP दिलंय, म्हणजेच NQ हा हायपोटेनियसला परपेंडिक्युलर आहे. जर कोणत्याही राइट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसला जर परपेंडिक्युलर असेल, जो की एखाद्या पॉइंटमधनं जातो, तर आपण इथं जॉमेट्रिक मीन थेरम म्हणजे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरू शकतो. मी डायरेक्टच लिहितो इन ट्रायंगल MNP बाय बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आपण म्हणू शकतो. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीननी आपण काय म्हणू शकतो, की NQचा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे जो परपेंडिक्युलर असतो त्याचा आपण स्क्वेअर घेतो. NQचा स्क्वेअर = म्हणजे आपण त्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहू, की इथं NQचा स्क्वेअर घेतो आपण जो परपेंडिक्युलर हायपोटेनियसला आहे त्याचा MQ × QP. ज्या हायपोटेनियसचे भाग झाले त्याचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच MQ × QP. मग मी इथं लिहितो MQ × QP. MQ × QP. आता MQ आणि QPचं माप आपल्याला माहिती आहे 9 अँड 4. मग इथं लिहितो 9 × 4. 9 चौक आपल्याला माहिती आहे 36 होतंय. 9 चौक 36 होणार. पण इथं आपल्याला NQचं माप आलेलं नाहीये. आपल्याला इथं NQ स्क्वेअरचं माप आलंय. आपल्याला माहिती पाहिजे NQची. तर मी इथं NQ = काय करून घेणार? दोन्हीकडे रूट करून घेणार म्हणजे √36. √36 = 6 म्हणजेच NQचं माप आलं फायनल 6. हे आपलं फायनल आन्सर झालं. आता जर आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं. पुढच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण जायचं म्हटलं, तर एक्झाम्पल नंबर 3 मध्ये जर पाहिलं आपण आपल्याला हां, तर एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपण बघू, की आपल्याला काय-काय गिव्हन दिले. आता हे सेमच एक्झाम्पल असणार आहे. अँगल QPR = 90 म्हणजेच त्यांना काय सांगितले, QPR हा ट्रायंगल राइट अँगल ट्रायंगल एवढंच सांगायचं होतं त्यांना. तसंच त्यांनी PM इज परपेंडिक्युलर टू QR दिले. आता PM इज परपेंडिक्युलर टू QR. आता राइट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्हाला कधी जरी पाहिलं गेलं, तर तुम्हाला पहिल्यांदा हायपोटेनियस कळला पाहिजे. इथं कळते आपल्याला हायपोटेनियस 90 डिग्रीचा जो अपोझिट आहे, जो की इथं आपल्याला दिसते QR आहे. तर QR हा हायपोटेनियस आहे आणि हायपोटेनियसवर एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. म्हणजे इथं परपेंडिक्युलर आहे. कोणता परपेंडिक्युलर आहे? की BM इज परपेंडिक्युलर टू QR. सेम एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता मी इथं परत एकदा लिहितो गिव्हन. गिव्हनमध्ये मी काय लिहिणार? गिव्हनमध्ये लिहिणार ट्रायंगल. गिव्हनमध्ये लिहिणार मी ट्रायंगल QPR is a right angle triangle. Is a right angled triangle at angle P. At angle P ला 90 डिग्री आहे म्हणून तसं लिहिलं. त्याच्यानंतर आपण काय म्हणणार, की PM इज परपेंडिक्युलर टू QR आणि मग नंतर आपण कोलिनिअरिटी लिहिणार Q डॅश M डॅश
आर. तसंच आता त्यांची मापं कोणती कोणती दिले ते आपल्याला दिले PM इज इक्वल टू 10 आणि QM इज इक्वल टू 8 आणि आपल्याला फाइंड काय करायचंय मग मी इथं लिहितो टू फाइंड आता इथं दिसते आपल्याला टू फाइंड काय करायचंय फाइंड QR तर मी इथं QR इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहून देतो देअरफॉर QR इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता परत एकदा इथं तुम्हाला दिसलं असेल की हायपोटेन्युसचा परपेंडिक्युलर आहे. हायपोटेन्युसला परपेंडिक्युलर असल्यावर आपल्याला एक थेरम लक्षात येतो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग मी म्हणणार बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. पण कशात वापरला आपण तो जॉमेट्रिक मीन इन ट्रायंगल QPR इन ट्रायंगल QPR. आता QPR मध्ये वापरल्यानंतर जॉमेट्रिक मीन कसा येणार आहे आपला म्हणजे येणार PMचा स्क्वेअर. PM जो परपेंडिक्युलर आहे तो PM आहे. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. QM इंटू MR. तर आपल्याला ह्याच्यातली काही मापं माहिती असणार जसं की इथं दिसतंय PM इज इक्वल टू 10 म्हणजे मी इथं 10 टाकतो पण 10चा स्क्वेअर आहे हे द्यायला विसरतात तर 10चा स्क्वेअर करून द्यायचा. QMचं माप 8 आहे 8 इंटू MR आणि 8 मध्ये आता मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे इथं 10चा स्क्वेअर 100 आणा 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. आता MR इज इक्वल टू काय येणार आपल्याला जे पाहिजे ते एका साईडला ठेवायचं बाकीच्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या साईडला न्यायच्या जसं की इथं 8 मल्टिप्लायला होतं हे पलीकडे जाऊन इकडे जर गेल्यानंतर तो डिवाइडला जाणार. आता डिवाइडला गेल्यानंतर तो कसं येणार आहे हे येणार आहे 100 डिवाइड बाय 8. आता इथं मला कळते की 4 ना भाग जाते 4 दुने 8 आणि 25 चोक 100 होत आहे म्हणजेच MRचं फायनल माप येणार. आता मी MR ह्या साईडला लिहितो देअरफॉर MR इज इक्वल टू 25/2. 25/2 म्हणजेच काय 25च्या 24 4 तर 12 आणि एक एक्स्ट्रा म्हणजे 12.5 म्हणजे 12.5 म्हणजेच काय होणार MR इज इक्वल टू 12.5 हे तुमचं फायनल आन्सर आलं. आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल की इथं काय करायचंय इथं इन अ फिगर फाइंड RP अँड PS. मला काय करायचंय दोन्ही जे एकच साईड दिले आणि बाकीच्या दोन्ही साईड आपल्याला काढायचे. तसंच युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इथं इन्फॉर्मेशन काय दिले अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री दिलाय आणि अँगल PSR इज इक्वल टू 90 डिग्री आहे. मग मी काय लिहितो आता डायरेक्ट गिवन लिहितो. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी आय थिंक दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 प्रकार पडतात जसं की आपल्याला माहिती आहे फर्स्ट येतो की साइड टू साइड रिलेशन. साइड टू साइड रिलेशन काय आहे? साइड टू साइड रिलेशन म्हणजेच येतं पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन साइड रिलेशन, साइड टू साइड रिलेशन. तसंच साइड टू अँगल रिलेशनमध्ये काय येतं? साइड टू अँगल रिलेशनमध्ये 2 परत प्रकार पडतात. जो की आहे 30-60-90 डिग्री ट्रायंगल आणि 45-45-90 डिग्री ट्रायंगल दॅट इज आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. तर 30-60-90 डिग्रीच्या ट्रायंगलमध्ये जे काही फॉर्म्युले होते ते आपल्याला तुम्हाला इथं रिकॉल करावे लागतील. जसं परत आता मी इथं गिवन लिहितो. गिवनमध्ये काय येणार? गिवनमध्ये येणार की ट्रायंगल PRPS दॅट इज PRS काय पण लिहू शकतो. RPS इज अ राईट अँगल ट्रायंगल. इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल ॲट अँगल यस. आता यसला 90 डिग्री ॲट अँगल यस अँड अजून काय दिलं होतं अँगल SPR इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर काय लिहू शकतो लगोलग लिहून टाकू आपण की अँगल SRP इज इक्वल टू 60 डिग्री. आता 60 डिग्री कसा काय आला 30-60-90 डिग्री ट्रायंगल 30-60-90 डिग्री ट्रायंगल 90 डिग्री ट्रायंगल असं कारण लिहू शकता किंवा तुम्ही इज इक्वल टू 180 डिग्री आणि ते पण करू शकता. आपल्याला काय काढायचंय आता इथं मी करतो टू फाइंड काय येणार आहे टू फाइंड येणार आहे RP अँड PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आज म्हणजे दोन्ही साईड काढायचं ते. आता दोन्ही साईड काढताना आता जर मी म्हणलं इथं की इन ट्रायंगल PSR आपण काय म्हणू शकतो की जो 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट कोणती साईड आहे 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे SR इज इक्वल टू काय म्हणू शकतो मग मी इथं लिहितो SR इज इक्वल टू SR इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस. आता हायपोटेनियस काय येणार आहे हायपोटेनियस येणार आहे RP इंटू RP. मग मी इथं लिहितो इंटू RP
आता ह्याला कारण काय येणार? याला कारण येणार 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. किंवा इथं आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल PSR बाय प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. 90 डिग्री ट्रायंगल आपण असं लिहू शकतो. म्हणजेच आपण इथं मी एका कोपऱ्यात लिहून ठेवतो की साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 हायपोटेनियस. हा जो पार्ट आहे तो फॉर्म्युल्यामध्ये येणार. तेच आपण इथं वापरून घेतलं. आता हे वापरून घेतल्यानंतर SRचं माप आपल्याला माहिती नाही. मी SR आहे तसंच ठेवतो. 1/2 RPचं माप आपल्याला माहिती आहे का? आपल्याला RPचं माप नाही माहिती. SRचं माप आपल्याला माहिती आहे 6. तर मी SRचं माप टाकून घेतो 6 आणि RPचं माप माहिती नाही. आपण RP आयचं असं ठेवू. RP आणि 1/2 मध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असणार आहे, कारण की इथं कोणतंच चिन्ह नव्हतं. आता 2 इकडे डिवाइड आहे, 2 इकडे डिवाइड आहे, तो पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होणार या साईडला. तर म्हणजेच आपला फायनल आन्सर येणार 6 × 2 इज इक्वल टू RP. म्हणजेच RP इज इक्वल टू 12 साईदुने 12. म्हणजे RPचं माप आलं म्हणजे आपल्याला पहिलं आन्सर भेटलं. तसंच आपल्याला काय काढायचं होतं? PS काढायचं होतं. आता PS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. आपण जर पाहिलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग मी इथं पायथागोरस थेरम वापरू शकतो आणि PS काढू शकतो. म्हणजे इथं पायथागोरस थेरम वापरून सुद्धा आपण पायथागोरस थेरम वापरून सुद्धा हे काढू शकतो. तसंच आपण 30, 60 डिग्री चा ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार पण काढू शकतो. जसं की मी इथं परत म्हणणार इन ट्रायंगल PSR बाय प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. 30, 60 डिग्री, 90 डिग्रीचा ट्रायंगल नुसार आपण काय म्हणू शकतो? साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. आता हे जे झालं नाही ते आता जे होणार आहे ते आपण पुढे करू. जसं की आता मी इथं करणार आहे. साइड अपोजिट टू 60 डिग्री कोणती होती? साइड अपोजिट टू 60 डिग्री होती. आता इथं जर आपण पाहिलं तर हा अँगल 60 डिग्री येणार आहे. ह्याच्या अपोजिट जी साइड आहे म्हणजे साइड येणार SP. साइड SP इज इक्वल टू आपण काय देणार? साइड SP इज इक्वल टू मग मी इथं ना साइड म्हणजे साइड लिहिण्याची गरज नाही. साइड SP इज इक्वल टू √3/2 इंटू √3/2 RP. हायपोटेनियस RP आहे. मग मी इथं RP लिहिणार. मग RP लिहिलं. आता आपल्याला √3/2 आपल्याला RPची किंमत माहिती आहे. म्हणजे मी याला 1 नंबर लिहितो. फ्रॉम 1 RP इज इक्वल टू 12. फ्रॉम 1 मी इथं लिहितो. फ्रॉम 1. आता फ्रॉम 1 नंतर लिहिल्यानंतर आपल्याला इथं ते बेस 12 आणि राहिलं उत्तर 6 √3 म्हणजेच √3 × 6 म्हणजे 6 √3 म्हणजे SPचं माप आपल्याला SP इज इक्वल टू 6 √3 आणि आपल्याला तेच पाहिजे होतं RP आणि PS हे दोन्ही माप काढले आपण. तर मग आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊ. पुढचं एक्झाम्पल जर पाहिलं तर ही ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथं दिसतंय की फॉर फाइंडिंग AB आणि BC. आता AB आणि BCचं माप सेम दिलंय इथं तुम्हाला चिन्हांवरनं करत असेल तर बाकीचं आपण पाहू की हेल्प द इन्फॉर्मेशन गिवन बिलो कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता AB इज इक्वल टू BC आपल्याला कशावरनं कळलं? आपल्याला हे गिवन दिलं होतं. म्हणजे त्यांनी दिले म्हणजे आपल्याला काय दिलं? गिवन. नाही तर मी गिवन देतो. तसंच अँगल BAC. आता अँगल BAC हा किती येणार आहे ते पहा. तर आपल्याला इथं दिसते की एक 90 डिग्री अँगल आहे. हा एक 90 डिग्री अँगल असेल तर अँगल B 90 डिग्री असेल तर राहिलेले 2 अँगल काय येणार आहेत? ज्यांच्या 2 साइड समान आहेत. म्हणजेच हा ट्रायंगल कोणता होणार? आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल. तर हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल झाल्यानंतर राहिलेल्या दोन्ही बाजू 45 डिग्री येणार आहेत. 45 डिग्री आणि 45 डिग्री. आता म्हणून मी अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री देतो. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की जी साइड 45 डिग्रीच्या अपोजिट असते ती साइड 1/√2 इंटू हायपोटेनियस असते. 1/√2 इंटू हायपोटेनियस असते. तसंच मग इथं AB इज इक्वल टू BC सेमच येणार आहे. 1/√2 इंटू हायपोटेनियस काय होता? हायपोटेनियस होता AC. मग त्यांनी बरोबर इथे AC दिलं. ACचं माप आपल्याला √8 दिले.
आता 1/√2. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे की √8/√2 आपण √8/2 असं पण लिहू शकतो. आता बेचोक 8 म्हणजेच √4. √4 आल्यानंतर आपण √4 आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 2. तर आपला फायनल आन्सर 2 येणार आहे. पण त्यांनी काय केलंय √8 इज इक्वल टू 2√2 असं पण लिहू शकतो. म्हणजेच आपण 1/√2 आहे तसंच लिहून देऊ. √2 ला √2 कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर 2 येईल. तुम्ही ह्या पद्धतीने केलं तरी चालेल आणि त्यांच्या पद्धतीने केलं जे पुस्तकात लिहिले त्या पद्धतीने पण केलं तरी चालेल. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं एक जमलिंग होतं की इथं 8√2 होतं आणि ते याच्याऐवजी 2√2 आलं कसं? तर 2√2 आलं कसं? तर आपण इथं बघू √8 म्हणजेच आपण असं लिहू शकतो √4 इंटू 2. √4 इंटू 2 लिहिल्यानंतर 4 आपल्याला माहिती आहे 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे तो बाहेर येणार. 2 बाहेर √2 अशा प्रकारे इथे यांनी 2√2 आले. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जर गेलो, फाइंड द साइड ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर्स हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता आपल्याला एक कळते पेरिमीटर पण काढायचं आहे, साइड पण काढायची. पण कशाची काढायची? स्क्वेअरची. हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आपल्याला डायग्राम नाहीये. आपण डायग्राम काढून घेऊ. कन्सिडर केले आपण डायग्राम की हा स्क्वेअर आहे. वेट. हा जर आपण स्क्वेअर कन्सिडर केला, आपण याला नाव देऊ ABCD. ABCD आणि ABCD नाव दिलं, आपल्याला एक डायगोनल पण पाहिजे म्हणजे आपण AC हा डायगोनल लिहिल आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर आहे म्हणजे ह्याच्या सगळ्या साइड समान असणार आहे. आता जर आपण डायरेक्टच एक्झाम्पल सोडवायला घेऊ. आपण म्हणू लेट quadrilateral ABCD is a square and AC is a diagonal. आता ह्या जर डायगोनल असेल तर आपल्याला इथं कळते की राईट अँगल ट्रायंगल तयार होणार. ट्रायंगल ABC काय होणार? अँगल आपण म्हणू अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री काय येणार आहे? कारण की अँगल ऑफ स्क्वेअर. आता अँगल स्क्वेअरचे सगळे अँगल 90 डिग्री असतात म्हणजे हा अँगल पण 90 डिग्री येणार. आता आपल्याला कळतंय नाव इन ट्रायंगल मी इथं म्हणू शकतो नाव इन ट्रायंगल ABC मध्ये काय AB इज इक्वल टू BC. AB इज इक्वल टू BC काय येणार? AB इज इक्वल टू BC येणार. ह्याचं कारण येणार साइड्स ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरच्या सगळ्या साइड सेम असतात तर मग इथं कारण येणार साइड्स ऑफ स्क्वेअर. आता साइड्स ऑफ स्क्वेअर असल्या म्हणजेच आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे अँगल BAC इथं तुम्हाला दिसून येईल अँगल BAC अँड अँगल BCA हे दोन्ही 45 डिग्री होणार आहे. मग मी इथं 45 डिग्री आणि इथं पण 45 डिग्री लिहितो. मग आता इथे 45 डिग्री येणार आहे तेच मी लिहून घेणार. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री. आता 45 डिग्री का लिहिलं? आता इथं मी कारण देणार इथं राईट अँगल आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. आता आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपण जर ज्या मगाची प्रॉपर्टी होती तीच जर वापरली आपल्याला डायगोनलचं माप आपल्याला 10 दिलंय तर मी इथं 10 लिहितो. 10 सेंटीमीटर ACचं माप आहे. आता म्हणजेच डायगोनल AC इज 10 सेंटीमीटर. त्यांनी ते आपल्याला गिवन मध्ये दिलं होतं. आता हे केल्यानंतर आपण जर म्हणलं इन ट्रायंगल ABC बाय प्रॉपर्टी ऑफ ABC बाय प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो साइड अपोजिट टू 45 डिग्री. आता आपण एकच घेऊ. आपण AB घेऊ. AB इज इक्वल टू 1/√2 इंटू त्याचा हायपोटेनियस. 1/√2 हायपोटेनियस काय येणार आहे? हायपोटेनियस म्हणजेच AC येणार आहे. आता हायपोटेनियस AC आला त्याच्यानंतर 1/√2. आता हे आपल्याला ACचं माप माहिती आहे. ACचं माप 10 आहे. 1/√2
√2 इंटू 10 इज इक्वल टू AB. आता इथं जर आपण पाहिलं तर 10 मी 5 इंटू 2 आपण √2 असं लिहू शकतो. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की 5 आता 2 कसा लिहू शकतो? 2 लिहू शकतो 5 इंटू √2 इंटू √2 हे 2 2 इज इक्वल टू √2 इंटू √2 का लिहू शकतो की √2 इंटू √2 जर केलं आपण तर √2 इंटू 2 येईल म्हणजे 2चा स्क्वेअर √2चा स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार फायनल आन्सर आपल्याला 2च येणार आहे. म्हणजे 2 आपण √2 इंटू √2 असं लिहू शकतो. तर √2 इंटू √2 लिहिल्यानंतर आपल्याला खाली √2 एक आहे म्हणजे एक √2 कॅन्सल होणार म्हणजेच आपलं 5 √2 हे फायनल आन्सर आलं. हे कशासाठी आलं? साईडसाठी. तर 5 √2 साईड कोणती आली? AB. साईड AB. साईड AB. साईड AB. हे आपलं फायनल आन्सर आलं. पण आपल्याला काय काढायचंय? आपल्याला अजून एक पेरिमीटर पण काढायचंय. आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? 4 इंटू साईड. साईड ऑफ स्क्वेअर म्हणजे 4 इंटू काय येणार? 4 इंटू 5 √2 आपल्याला साईडचं माप आलं 5 √2 म्हणजेच आपला फायनल आन्सर आला 20 √2. 20 √2 20 √2 सेंटीमीटर. आता 20 √2 पेरिमीटर आलं आपण फायनल आन्सर वर्डिंग मध्ये देऊ. देअरफॉर साईड ऑफ रिक्वायर्ड ट्रायंगल साईड ऑफ required triangle quadrilateral is 5 √2 centimeter and perimeter is किती येणार आहे 20 √2 is 20 √2 सेंटीमीटर. आता इथं सेंटीमीटर लिहिणं महत्वाचं आहे कारण की त्यांनी आपल्याला युनिट दिलं होतं. तसंच आपण क्वेश्चन नंबर 7 जर पाहिला तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला दिसतंय अँगल DFE इज इक्वल टू 90. अँगल DFE म्हणजेच आपल्याला हा पूर्ण अँगल दिलाय तो 90 डिग्री आहे. नंतर FG इज परपेंडिक्युलर टू ED अँड GD इज इक्वल टू 8 माप दिले. FG इज इक्वल टू 12 दिले. आपल्याला EG, FD आणि EF ह्या तिन्हींचं माप काढायचंय. आता आपल्याला पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली पाहिजे की इथं GF इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युस म्हणजे इथं आपण कोणता थेरम वापरू शकतो? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनने आपल्याला EG काढता येईल. पण आपल्याला DF आणि EFचं माप माहिती नाही. ते कशावरून काढणार? आपण पायथागोरस थेरमने वापरणार. जसे की ट्रायंगल DGF मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला DFचं माप भेटेल आणि नंतर मग आपल्याला मोठ्या ट्रायंगलचं वरनं TFचं माप भेटेल. तसंच आपण सोडू. आता जर आपण G1 लिहिलं G1 काय होतं? G1 होतं quadrilateral AB triangle DFE is a right angle triangle. Is a right angled triangle at angle कोणता होता? At angle S. And काय म्हणू शकतो? FG is perpendicular to ED. FG is perpendicular to ED. आणि आपण त्याची माप जसं की दिलेली आहेत GD इज इक्वल टू 8 अँड FG इज इक्वल टू 12 हे दिलंय ते आपण लिहून घेतलं. आपल्याला टू फाइंड काय आपण टू फाइंड म्हणू शकतो. इथं काय टू फाइंड आता त्यांनी दिले आपल्याला EG, FD अँड EF. EG इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, FD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड EF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर पहिल्यांदा तर आपण इन ट्रायंगल DFE by theorem of geometric mean. आपण काय म्हणू शकतो की जी साइड परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्युसच्या जसं की GF परपेंडिक्युलर हायपोटेन्युसचा तिचा स्क्वेअर होणार इज इक्वल टू काय येणार राहिलेल्या हायपोटेन्युसचे 2 पार्ट झाले त्यांचे मल्टिप्लिकेशन म्हणजेच FG स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू EGD. FG स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD. आपण एकदा डायग्राम पाहू. FG स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GD. आता FG स्क्वेअर FGचं माप माहिती का आपल्याला? माप कोणती माहिती ती GDचं माप माहिती आहे. GDचं माप आपण टाकून देऊ 8. तसंच FGचं माप आपल्याला माहिती आहे 12.
तर मी इथं 12 स्क्वेअर येणार आणि EG येणार. आता इथं बऱ्याच जणांचं चुकतं 12 स्क्वेअर घ्यायला चुकतात. 12 स्क्वेअर घेत नाही आणि मग तुमचं गणित चुकतं. जसं की इथं 144 इज इक्वल टू EG इंटू 8 येते. आता आपल्याला माहिती आहे जे आपल्याला काढायचं ते एका साईडला ठेवायचं, बाकीचं सगळं दुसऱ्या साईडला. आता 8 पलीकडच्या साईडला गेल्यानंतर तो मल्टिप्लायचा डिवाइड होणार. म्हणजेच इथं EG इज इक्वल टू येणार. EG इज इक्वल टू 144 डिवाइड बाय 8. 144 डिवाइड बाय 8 आम्हाला इथं कळते दोघांना 4 ने भाग जाते. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 आणि 4 सक 24, 4 सता 4 सक 24 दॅट इज 4 त्रिक 12, 4 सक 24 आणि परत 2 ने भाग जाते. बे के बे आणि बेसक 18 बे 8 16 म्हणजे 18 18 दुनी 36. तर मग EGचं माप आपल्याला मिळालं. EGचं माप 18 आलं. हे आपलं पहिलं आन्सर झालं. तसंच जर आपण दुसरा आन्सर काढायला गेलो तर डायग्राममध्ये आपल्याला पाहावं लागेल. डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपण आता जे काही मिळाले जसे की EGचं माप आपल्याला मिळालं जे की आहे 18. EGचं माप 18 आलं. तसंच 18 माप आल्यानंतर आपल्याला DF एक काढता येईल. DF कसा काढता येईल की हा राइट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राइट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला मिळून जाईल. GD आहे. इन ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल, GDF बाय पायथागोरस थेरम. मी काय म्हणतो बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमने आपण काय म्हणू शकतो? पायथागोरस थेरमने आपण म्हणू शकतो की आपण इथं बघतोय की DF हा हायपोटेन्यूस येणार कारण की अँगल G ला 90 डिग्री. DF स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GF. DF स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GF. GD इंटू DF असेल. GD इंटू GF बरोबर आहे. GD इंटू तर इथं तुम्हाला कळलं असेल मी DF स्क्वेअर इज इक्वल टू GD इंटू GF. इथं मी काय चूक केली. तर इथं जी चूक झालेली आहे ती तुमची पण होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज तुम्ही लक्ष द्या. कारण की इथं आपण पायथागोरस थेरम वापरलाय आणि मी लिहिताना काय लिहिलं? इथं मी लिहिताना लिहिलं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट एवढीच की अशा चुका होतात. आता ह्या चूक मी मुद्दाम केली कारण की तुम्हाला कळावं म्हणून. तर इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला GDFमध्ये आपल्याला पायथागोरस थेरम वापरायचा आहे. म्हणजे DF स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. दॅट इज GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. असं करायला पाहिजे होतं. पण मी मुद्दामच तुम्हाला सांगत होतो. तर लक्षात ठेवा की अशा चुका तुमच्याकडनं होणार आणि ह्या चुकाच सुधारवल्या तरच तुमचे मार्क्स कमी जास्त होतील. तर आता इथं GDचं माप माहिती आहे का आपल्याला? GDचं माप माहिती आहे का? तर आपल्याला इथं माहिती आहे. इथं माप GDचं माप 8 आहे आणि GFचं माप 12 आहे. तर मग GDचं माप 8 आहे. 8 स्क्वेअर प्लस इथं 12 स्क्वेअर. इथं राहणार DF, इथं राहणार DF स्क्वेअर. दॅट इज DF स्क्वेअर. आता जर आपण इथं पुढे जाऊन सोडवलं तर आपल्याला 8चा स्क्वेअर माहिती आहे. 8चा स्क्वेअर येतो 64 प्लस 12चा स्क्वेअर 144. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आहे 8, 10, 208 इज इक्वल टू DF स्क्वेअर. आपल्याला DF पाहिजे. DF इज इक्वल टू अंडर रूट 208. आता मला इथं फोड करावे लागेल. फोड आपण हळूहळू करत जायचं जसं की इथं मी करणार आहे. तुम्हाला दिसूनच येईल की आता मी इथं मला दिसते फायनली 08 आहे. 08ला 4ने डिवाइड होतं. म्हणजेच 208ला पण होणार. म्हणजेच मी इथं लिहिणार 4 इंटू आता मी याला डिवाइड करणार. 4 पंचे 20 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 52 राहिलं. आता मला 52 पण दिसते की 4ने डिवाइड होईल. म्हणजेच मी काय लिहिणार 4 बाहेर आल्यानंतर 2 झाला. अंडर रूट 52. अंडर रूट 52 काय येणार 2 अंडर रूट. आता मला परत दिसते 4ने भाग जाते. 4 गुणिले 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. आता ह्या 4 परत बाहेर आल्यानंतर 2 गुणिले 4 अंडर रूट 13. आता हे जर तुम्हाला मी केलेलं बरोबर वाटत असेल तर तुम्हाला परत एकदा पाहायची गरज आहे. मी इथं घेताना 4 परत बाहेर घेतल्यानंतर इथं 2 व्हायला पाहिजे तर मी इथं 4 घेतला. अशाच चुका घडतात तुमच्याकडनं आणि तुमचे मार्क्स जातात. आता मी परत एकदा इथं 2 करून घेतो. 2 गुणिले 2 4. 4 रूट 13. आता हे आपलं फायनल आन्सर आलं. कशासाठी झालं? DF साठी. आपल्याला हा DF मिळाला.
आता डी-एफ मिळाल्यानंतर आपल्याला डी-एफ मिळाल्यानंतर तो मी वरती लिहून घेतला. डायग्राम जर आपण पाहिली तर डायग्राम जर पाहिली आपण तर इथं आपल्याला डी-एफ मिळाला. इथं डी-एफचं माप किती होतं? डी-एफचं माप आलं 4√30. म्हणजेच मी इथं लिहून घेतो 4√30. 4√30. आता आपल्याला फायनल जे ॲन्सर राहिलं ते राहिलं ई-एफचं. ई-एफ कसं काढणार आता? आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमधली ही बाजू माहिती आहे आणि ह्या बाजू ह्या बाजूचं माप आपल्याला 18 माहिती आहे. म्हणजेच इथं मी लिहितो 18. 18 माहिती आहे. एकूण येणार 18 + 8 म्हणजे 26 होणार. आता ह्या पूर्ण E2Dचं माप 26 झालं आणि ह्याचं 4√13 असेल तर आपल्याला खालच्याचं माप काढता येईल. जसं की मी परत एकदा इथे लिहितो बाय इन ट्रायंगल DEF इन ट्रायंगल DEF बाय पायथागोरस थेरम. DEF इन ट्रायंगल DEF बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस आपण काय म्हणू शकतो? DFचा स्क्वेअर दॅट इज DEचा स्क्वेअर म्हणजेच DEचा स्क्वेअर DE स्क्वेअर इज इक्वल टू EF स्क्वेअर प्लस DF स्क्वेअर. आता DFचं माप माहिती आहे आपल्याला. मी याला 1 नंबर जर म्हणलो त्याला मी 1 नंबर म्हणलो तर मी DFचं माप इथं काय टाकतो होतो 4√13. आता 4√13 इथं प्लस EFचं माप किती होतं? EFचं माप होतं आपण डायग्राममध्ये पाहिलं तर E2Fचं माप आपल्याला काढायचं म्हणजेच ते काढायचं आहे आणि आपल्याला EDचं माप 26 येणार आहे. EDचं माप आलं 26 स्क्वेअर इज इक्वल टू EF स्क्वेअर. आता 26चा स्क्वेअर जर आपण काढून पाहिला तर 6 6 36 6 3 6 दुने 12 आणि 3 15 0 6 दुने 12 2 1 2 2 4 1 5 म्हणजेच आता 6 7 6 इज इक्वल टू EF स्क्वेअर. आपण EF स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे तसं ठेवू. आता 4√30 याचा स्क्वेअर करावा लागणार आहे. आता मी जर स्क्वेअर जर केला तर 4 चौक 16 पण √13चा स्क्वेअर होणार 13 इंटू 13 येणार. अंडररूट आहे अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार राहणार आपला फायनल 30. आता 13 इंटू 16 करून घेऊ आपण इथं 13 इंटू 16 13 इंटू 16 साहित्रिक 18 8 1 3 1 3 आणि हे 4 0 आणि इकडे 6 1 8 6 4 6 4 10 1 208 दॅट इज 208 म्हणजेच आपलं आपण वरचं जे केलं होतं ते येणार होतं EF स्क्वेअर इज इक्वल टू 676. आता हे 208 मायनस होणार 676 मायनस 208 इक्वल टू साईनच्या पलीकडे आल्यानंतर मायनस होणार. आता आपण असं का करणार? कारण की आपल्याला EF काढायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे जी गोष्ट तुम्हाला काढायची तिला मोकळं सोडायचं म्हणजे एका साईडला तिला स्पेस द्यायचं आणि बाकीच्या गोष्टी पलीकडच्या साईडला द्यायच्या. आता मग ती साईड कोणती पण असू शकते लेफ्ट किंवा राईट. तर 16 8 गेले म्हणजे 8 1 म्हणजे 7 नाही गेले 6 आणि 6 मायनस 2 इज 4 म्हणजे 468 इज इक्वल टू असा येणार. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आहे ना EF इज इक्वल टू √468. आता √468 जेव्हा आपण करतो √468 करताना आपण काय करणार की फायनल 68 दिसते. 68ला पूर्ण 4ने भाग जातो म्हणजेच 468ला पण जाणार. म्हणजेच मी काय लिहिणार इथं 4 इंटू 4 एके 4 आणि 4 एके 4 परत 4 एके 4 नंतर 4 4 18 4 25 4 27 4 7 28 म्हणजे 170 इंटू 4 4 बाहेर आल्यानंतर 2√117. आता 117 1 + 1 2 2 + 7 दॅट इज 9 म्हणजेच मला इथं कळते की इथं 3ने 9ने भाग जातोय 9ने भाग जातोय म्हणजेच काय होणार अंडररूट मी 9ने भाग झाला 9 एके 9 आणि 2 9 त्रिक 27 म्हणजेच 13 इंटू 9 म्हणजेच आता 9 बाहेर आल्यानंतर त्याचं 3 होणार 2 इंटू 3 2 इंटू 3 √30. आता 2 इंटू 3 दॅट इज 2 इंटू 3 इज 6√13 इज इक्वल टू आता आपलं फायनल आन्सर आलं EF दॅट इज EF इज इक्वल टू 6√13. तर अशा प्रकारे ह्या एक्झाम्पलचं 4√13 EGचं व्हॅल्यू 18 असं तुम्हाला आन्सर तुमचं भेटून जाईल. जर आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं फाइंड द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल हुज लेंथ इज 35. आता आपल्याला लेंथ 35 दिली आहे आणि ब्रेड दिली आहे 12 सेंटीमीटर.
आता लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला दिली, आपल्याला डायग्राम नाही दिली. आपण डायग्राम कन्सिडर करू. तर आपण समजू हा एक रेक्टँगल आहे. त्याची लेंथ आहे 35 सेंटीमीटर. मग मी त्याच्या लेंथला 35 सेंटीमीटर म्हणतो आणि 12 सेंटीमीटर त्याची ब्रेड्थ आहे. आता ह्याला आपण नाव आपलं सेम ए, बी, सी अँड डी. आता म्हणजेच आपल्याला पहिलं कन्सिडर करावं लागेल. तसंच मी इथं पण कन्सिडर करतो. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. Therefore, AB and D पाहिजे. AB is equal to 12 सेंटीमीटर. मग मी डॉट म्हणला ब्रेड्थ. तसंच AB is equal to आणि BC is equal to 35 सेंटीमीटर. हे काय त्याची लेंथ आहे. तर ही लेंथ असल्या कारणाने आपण तसं लिहिलं. तर तेच आता आपण इथं जर त्याचा डायगोनल कन्सिडर केला AC and BC, that is AB and BC. किती आहे ना BC. And let AC is a डायगोनल. आता आपल्याला डायगोनलचंच माप काढायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा सांगावं लागेल की अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. आपण हा 90 डिग्री का लिहिला? 90 डिग्री ह्यासाठी लिहिला कारण की हा इट इज अ अँगल ऑफ रेक्टँगल. आता हा रेक्टँगलचा अँगल असल्या कारणाने आपण ते लिहिलं. तर पुढचं जर सोडवलं तर आपल्याला इथं पायथागोरस थेरम जर वापरला, आपल्याला कळते हा 35 सेंटीमीटर आहे, हा 12 सेंटीमीटर आहे. आपल्याला एसीचं माप आपोआपच भेटेल. जसं की आपण इथं पाहिलं की नाव इन ट्रायंगल ABC इथं 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम आपण काय म्हणू शकतो? 35 म्हणजेच काय म्हणू शकतो? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. आता AD स्क्वेअर म्हणजेच आपल्याला तो काढायचा आहे. AD स्क्वेअर काढायचा आहे. ABचं माप होतं 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. 12 स्क्वेअर म्हणजेच 144 येणार. 35 स्क्वेअर काय येणार आहे? 35 × 5. 5 5 25, 5 2 5 3 15 आणि 2 17 0. 3 5 15, 5 1 3 3 9 1 10. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार 5 7 5 12 2 1 म्हणजेच 2 1 2 1 2 2 5. 1 2 2 5 ला आपण 144 ला ऍड केल्यानंतर 5 आणि 4 9 आणि 4 आणि 2 6 आणि हे 3 अँड 3 अँड 1 आणि इथं आपल्याला AD स्क्वेअर होतं. AD स्क्वेअर म्हणजेच आपण इथं काय करणार? AD स्क्वेअर असल्या कारणाने की इथं अंडर रूट टाकणार. अंडर रूट 36 दॅट इज अंडर रूट 1369. आपल्याला कळतं इथं आपण 35चा स्क्वेअर ऍड केलाय आणि फायनलला इथं दिसते आपल्याला की इथं 9 आहे आणि 9चा फायनलला म्हणजेच एकक स्थानी 9 असल्या कारणाने इथं आपल्याला म्हणजेच 3ने किंवा 7ने ह्या 3 आणि 7च्या रेंजमधल्या येणार आहेत. मग हा जर 35चा स्क्वेअर असेल तर 37चं जर आपण मल्टिप्लिकेशन करून पाहिलं 7 7 49, 7 3 21 आणि 4 25 आणि 0. 7 3 21, 3 3 9 2 11. तर आपल्याला दिसून येईल की हा 37चा स्क्वेअर आहे. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की हा स्क्वेअर आला कसा? कारण की आपल्याला एकक स्थानावरनं गेस करावं लागतं की हा स्क्वेअर कसाचा येऊ शकतो. तर मला वाटतं ADचं माप मिळालं म्हणजेच आपल्याला डायगोनलचं माप मिळालं आणि हेच आपल्याला अपेक्षित होतं. देअरफॉर मी इथं लिहू शकतो की देअरफॉर डायगोनल ऑफ रिक्वायर्ड रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर्स. आता सेंटीमीटर लिहायचं विसरायचं नाही. आपण जर पुढच्या एक्झाम्पलकडे गेलो तर एक्झाम्पल नंबर 9 मध्ये तुम्हाला दिसून येईल की इथं प्रूफ करायचं आहे आणि इथं दिसेल की M इज द मिड पॉईंट. M इज द मिड पॉईंट म्हणजेच काय? RM इज इक्वल टू MQ अँड मिड पॉईंट ऑफ QR. तसंच अँगल PRQ 90 डिग्री दिलाय. म्हणजेच आपल्याला त्यांना सांगायचं काय की हा ट्रायंगलचो राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला प्रूव्ह करायला लावले काहीतरी. आता हे गणित पाहिल्यानंतर बरेच जणांना वाटतं की प्रूव्ह करायला लावले म्हणजे हे अवघड असणार आहे. हे तुमच्या हातचे मार्क आहेत. हे कधीच सोडायचे नाही गणितं. कारण की हे गणितं करताना तुम्हाला लक्षात तुम्हाला फायनल आन्सर माहिती असतं. इथं तुमची चूक होऊ नाही शकत.
तर हे फायनल आन्सर आपल्याला फक्त प्रूफ करायचंय, की हे असं येते. तर कसं करणार? आपण काय करायचं? ह्याच्यावर लक्ष ठेवायचं टू प्रूव्ह करे. तर जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे लक्ष ठेवून जर आपण काम करत गेलो, या गोष्टी नाही पाहिजेत त्या घालवत गेलो, तर तुम्हाला आपोआपच भेटेल. तर कसं भेटेल? तर आपण इथं पाहू. मी पहिल्यांदा G1 लिहून घेतो. G1 काय होतं? G1 होतं एम इज द मिड पॉइंट. दॅट इज एम इज द मिड पॉइंट म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे? आर-एम इज इक्वल टू एम-क्यू. अँड 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 काय म्हणायचं त्यांना? की ट्रायंगल पी-आर ट्रायंगल पी-आर-क्यू इज अ राइट अँगल ट्रायंगल ॲट राइट अँगल ट्रायंगल ॲट अँगल आर. ॲट अँगल आर. आता अँगल आरला त्यांनी राइट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला कळलं. मग आपण इथे काय करणार? पी-एम 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 जो पी-एमचा मिड पॉइंट आहे म्हणजेच आपण इथं देणार आर, आर डॅश, एम डॅश, क्यू हे आपल्याला कोलिनॅरिटी त्यांनी गिव्हन दिली. आता राहिलेला पार्ट होता, की आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय. तर टू प्रूव्ह आपण करू इथं टू प्रूव्ह. टू प्रूव्हमध्ये काय येणार? टू प्रूव्हमध्ये येणार पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी-एम स्क्वेअर मायनस 3 पी-आर स्क्वेअर. आता हेच जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला, तर आपण म्हणू आपल्याला दिसतंय पहिल्यांदा पी-क्यू स्क्वेअर दिसतोय. तर पी-क्यू स्क्वेअर दिसतोय. जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर पी-क्यू हा हायपोटेनियस आहे. कोणत्या ट्रायंगलचा? ट्रायंगल पी-आर-क्यूचा. ट्रायंगल पी-आर-क्यूचा. तर म्हणजे इथं हायपोटेनियस येतोय म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, की इथं आपण पायथागोरस थेरम वापरायचा आहे. म्हणजेच मी काय म्हणणार? इन ट्रायंगल पी-आर-क्यू बाय पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल पी-आर-क्यू बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमने आपण काय लिहू शकतो? पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू. आता पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकतो? पी-आर स्क्वेअर प्लस आर-क्यू स्क्वेअर. पी-आर स्क्वेअर प्लस आर-क्यू स्क्वेअर. आता तुम्हाला इथं दिसून येईल, की आपल्याला पी-आर टू प्रूव्हमध्ये लागतोय. म्हणजे ह्याला काही ह्याच्यात छेडछाड करायची गरज नाही. पण आपल्याला आर-क्यू अजिबात लागत नाहीये. आपल्याला आर-क्यूच्या ऐवजी पी-एम आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पाहू आपण आर-क्यू कुठे आहे? आता जर इथं पाहिलं तर आर-क्यू आणि आपल्याला पाहिजे पी-एम. आपल्याला टू प्रूव्हमध्ये पी-एम पाहिजे. आता टू प्रूव्हमध्ये आपल्याला पी-एम पाहिजे असेल, तर आपल्याला ट्रायंगल कोणता कन्सिडर करावा लागेल, की जेणेकरून तो त्याचा हायपोटेनियस येईल. जसं की इथं पी-आर-एम जर कन्सिडर केला राइट अँगल ट्रायंगल, तर तिथं आपल्याला अ, पी-एम स्क्वेअर भेटून जाईल. तर मग मी तसंच करतो, की मी ह्याला काय करतो, आपल्याला जे पाहिजे नाही जसं की आर-क्यू पाहिजे नाही, त्याला मग आपण काय करू, याला एक नंबर देऊन ठेवू आणि नंतर ह्याचा यूज करू. तर आता मी म्हणतो इथं, की इन ट्रायंगल ट्रायंगलचं नाव होतं आपल्या पी-आर-क्यू दॅट इज पी-आर-एम. पी-आर-एम बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनी काय येणार, की आर-एम स्क्वेअर दॅट इज पी-एम स्क्वेअर पी-एम स्क्वेअर इज इक्वल टू पी-एम स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? पी-एम स्क्वेअर इज इक्वल टू आर-एम स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर, आर-एम स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर. आर-एम स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर. आता आपल्याला दिसतंय, की आपल्याला पी-एम आणि पी-क्यू हे एकत्र करायचे ते. म्हणजेच पी-एम आपल्याला आर-क्यूच्या जागी आल्या पाहिजे. तर आर-क्यूचं आपल्याला काही रिलेशन माहिती आहे का बघू? तर आर-क्यूचं रिलेशन काय आहे, की आर-क्यू ही मोठी लाईन आहे इथून आर टू क्यू. आर-क्यू इज इक्वल टू 2 आपण असं म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण की एम इज द मिड पॉइंट. मग मी इथं काय लिहितो? मी इथं लिहितो आर-क्यू इज इक्वल टू 2 बिकॉज एम इज द मिड पॉइंट. बिकॉज एम इज अ मिड पॉइंट. मग एम इज द मिड पॉइंट असेल, तर आपण आर-क्यूच्या ठिकाणी 2 ठेवू शकतो. म्हणजेच आपण फ्रॉम 1 लिहू. इथं फ्रॉम 1 केलं मी. फ्रॉम 1 फ्रॉम 1 स्टेटमेंट काय होईल आपलं? आपलं स्टेटमेंट होतं पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी-आर स्क्वेअर. मी याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणतो. आता पी-क्यू इक्वल टू पी-आर स्क्वेअर प्लस आर-क्यू होतं. आर-क्यू स्क्वेअर. आता आर-क्यू स्क्वेअरच्या जागी आपल्याला 2 ठेवायचं आहे. म्हणजेच पी-आर स्क्वेअर प्लस आर-क्यूच्या जागी आपल्याला आर-एम ठेवायचं आहे. तर मग काय लिहिणार मी? 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला, तर मला इथं कळून येईल, की पी-आर स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू पी-क्यू स्क्वेअर असं येते. आता आपल्याला आर-एम स्क्वेअर आता इथं जर आपण पाहिलं, तर पी-आर स्क्वेअर आणि आर-क्यू स्क्वेअर. पहिलं स्टेटमेंट आपलं बदललं. तर आता आपल्याला माहिती आहे पी-एम इज इक्वल टू आर-एम. आपल्याला इथं कळून येईल
की PM, RM आणि MQ. MQचा इथं जर आपण पाहिलं तर स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर जर आपल्याला पाहिजे ते पाहिलं तर आर-एम म्हणजेच आपण स्टेटमेंट नंबर 2 ला बदली करून पी-आर आपण इकडे पलीकडे पाठवू शकतो. जसं की इथं दिसून येईल तुम्हाला, की हा पी-आर जो होता, तो जर पी-एमच्या पलीकडच्या साईडला पाठवला, तर आपल्याला आर-एमची व्हॅल्यू भेटेल. तर मग मी काय लिहितो फ्रॉम स्टेटमेंट टू फ्रॉम 2. फ्रॉम 2 ने काय लिहिणार मी? पी-एम स्क्वेअर मी पहिल्यांदा स्टेटमेंट घेतो, की पी-एम स्क्वेअर इज इक्वल टू आर-एम स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे होतं? आर-एमची व्हॅल्यू माहिती नाही. मग आर-एमची व्हॅल्यू घेऊ, पी-आर पलीकडे पाठवू. म्हणजेच आपण घेऊ पी-एम स्क्वेअर मायनस पी-आर स्क्वेअर इज इक्वल टू आर-एम स्क्वेअर. म्हणजे आर-एम स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. आर-एम स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. आता आर-एम स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे, ती आपण जर स्टेटमेंट नंबर आता मी ह्याला स्टेटमेंट नंबर 3 जर म्हणलो आणि ह्याला स्टेटमेंट नंबर 4 म्हणलो. तर फ्रॉम स्टेटमेंट 3 अँड 4 आर-एमची जी व्हॅल्यू आहे, ती आर-एमची व्हॅल्यू आपण त्या स्टेटमेंटमध्ये टाकू. जसं की मी इथं लिहितो. आता इथं दिसते मला पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी-आर स्क्वेअर प्लस आता 4 आर-एम 4 मी आहे तसं लिहितो. आता आर-एम स्क्वेअर म्हणजेच काय? आर-एम स्क्वेअर म्हणजेच पी-एम स्क्वेअर दॅट इज 4 इंटू पी-एम स्क्वेअर मायनस पी-आर स्क्वेअर. आता इथं बऱ्याच जणांचं चुकतं काय, की 4 ने फुल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं विसरतात म्हणजे त्यांचे कॅल्क्युलेशन्स मिस्टेक होतात. आता इथं पी-आर स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय आतमध्ये केल्यानंतर 4 पहिल्यांदा पी-एमनं मल्टिप्लाय होणार, नंतर पी-आरला होणार. म्हणजेच इथे येणार 4 पी-एम स्क्वेअर मायनस 4 पी-आर स्क्वेअर. आता इथं पी-आर दिसते. पी-आर तर पी-आर प्लस मायनस होतं म्हणजेच 3 येणार. पण 3 ला चिन्ह मायनस येणार. मायनस 3 पी-आर स्क्वेअर प्लस 4 पी-एम स्क्वेअर इज इक्वल टू पी-क्यू स्क्वेअर. आता पी-क्यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस आपण पुढे देऊ. म्हणजेच आपण 4 पी-एम स्क्वेअर मायनस 3 पी-आर स्क्वेअर आणि हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं. तर अशा प्रकारे आपण हे प्रूफ करू शकतो. जर आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं ते जे की ॲप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल आहे. आता जर ह्या एक्झाम्पलला जर डायग्राम नाही म्हणजे आपल्याला डायग्राम काढावा लागणार आहे. इथं आपल्याला दिसतंय, की त्यांनी सांगितलंय द वॉल्स ऑफ द 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे एखादा रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला 2 बिल्डिंग्स आहेत. दे आर पॅरलल टू ईच अदर म्हणजेच त्यांना सांगायचं इट इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. तर मग द लॅडर एक म्हणजे आपण डायग्राम काढायला सुरुवात करू. आपण समजू ही एक बिल्डिंग आहे. समजू की ही एक बिल्डिंग आहे आणि तिला पॅरलल एक दुसरी बिल्डिंग आहे आणि ह्यांच्या दोघांमध्ये एक स्ट्रीट आहे. आता ह्याला आपण नाव देऊ ए, बी आणि ह्या बिल्डिंगला नाव देऊ पी-क्यू आणि ए-बी आणि पी-क्यू तर बी-क्यू काय होणार आहे? बी-क्यू होणार आपली स्ट्रीट. बी-क्यू होणार स्ट्रीट. बी-क्यू काय आहे? स्ट्रीट. ही स्ट्रीट होणार ए-बी बिल्डिंग अँड पी-क्यू बिल्डिंग. आता जर मी ते लिहून इथं टाकू आपण, की काय-काय त्याच्या व्हॅल्यू दिल्या. आता आपल्याला सांगितले लॅडर किती आहे? 5.8 मीटरची. आता मी काय करतो की लॅडर पहिल्यांदा ए-बी बिल्डिंगला घेतो. ए-बी बिल्डिंगला घेतल्यानंतर लॅडर समजू आपण अशी येईल आणि त्याचं माप किती दिले आपण? 5.8 मीटर. आता हीच लॅडर जर आपण ह्या बिल्डिंगला टाकली तरी त्या लॅडरचं लेंथ चेंज होणार आहे का? तर त्या लॅडरची लेंथ नाही चेंज होणार. तर मग आपण काय करू की दोघांना पण 5.8 मीटर हे दोन्हीकडे येणार. मग मी 5.8 इकडे पण आणि इकडे पण घेऊन जातो. आता इथं परपेंडिक्युलर असणार आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की 5.8 मीटर लाँग प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट द टॉप इज जस्ट रीच टू द विंडो. याचा काय फरक नाही पडत. द बिल्डिंग ॲट हाईट ऑफ 4 मीटर. आपल्याला कळायला पाहिजे की इथं आपल्याला 4 मीटर हाईट येणार. ए-बीची म्हणजेच पहिल्या बिल्डिंगची हाईट 4 मीटर आहे आणि ऑन टर्निंग द लॅडर आता हीच लॅडर आपण पलीकडे टर्न केली म्हणजे मी तुम्हाला इथे पिवळ्या लाईननी जी दाखवली असेल. ओव्हर द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑन द बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4.2 म्हणजेच ह्या बिल्डिंगची हाईट 4.2 आहे. आता ही जी डायग्राम झाली आहे, आता ह्या डायग्रामवरून आपल्याला स्ट्रीट ऑफ विड्थ काढायचे. आता आपण समजू हा पॉइंट ओ आहे, जो की लॅडरचा बेस आहे. तर मग आपण जे काही केलं तेच आपण इथं लिहिणार. लेट लेट ए-बी अँड पी-क्यू आर टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ
आयदर साईड ऑफ दोन्ही बाजूला कोणाच्या स्ट्रीटच्या आयदर साइड ऑफ द स्ट्रीट बी क्यू तिचं माप आहे बी क्यू. लेट AO इज अ लॅडर ऑफ 5.8 मीटर. आता जे काही डायग्राम मध्ये ते आपण इथं लिहून घ्यायचं. जसं की मी इथं लिहिणार AB इज इक्वल टू 4 मीटर. मग ह्याला कारण येणार हाईट ऑफ बिल्डिंग. हाईट ऑफ बिल्डिंग. तसंच AB इज इक्वल टू आलं. मग आपल्याला PQ इज इक्वल टू पण माहिती आहे. PQ इज इक्वल टू 4.2 मीटर. ह्याला पण तेच कारण येणार हाईट ऑफ बिल्डिंग. तसंच आता लॅडर तर सेम असणार आहे. मग लॅडरचं माप तर आपल्याला कळतंय फ्रॉम डायग्राम आपण म्हणू शकतो. तर आपण काय म्हणू की अँगल ABQ इज इक्वल टू अँगल PQB दॅट इज PQB. आता मी जे अँगल दाखवले ते तुम्हाला इथे दिसेल ABQ अँड अँगल PQB. आता हे जे दोन्ही अँगल आहेत ते काय आहेत राईट अँगल आहेत. का राईट अँगल आहेत? कारण की बिल्डिंग इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड दॅट इज स्ट्रीट. दॅट इज बिल्डिंग परपेंडिक्युलर टू ग्राउंड किंवा आपण म्हणू शकतो स्ट्रीट. इथं त्यांनी स्ट्रीट शब्द दिलाय म्हणून मी स्ट्रीट वापरला. आता अँगल ABQ इज इक्वल टू अँगल PQB याच्यात आपण इज इक्वल टू 90 डिग्री येणार आहे. हा 90 डिग्री परपेंडिक्युलर म्हणून. आता परपेंडिक्युलर आल्यानंतर मी आता इथं कन्सिडर करतो इन ट्रायंगल ABO बाय पायथागोरस थेरम. आता डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर इन ट्रायंगल ABO मी असा येतोय. इन ट्रायंगल ABO पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला कळतंय AO हा हायपोटेन्यूस आहे म्हणजे AO स्क्वेअर. मी इथं लिहितो AO स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. आता ABचं माप होतं आपल्याला माहिती आहे 4 मीटर दॅट इज मी इथं 4 स्क्वेअर लिहिणार प्लस BOचं माप आपल्याला काढायचंय. BOचं माप काढायचंय आणि BOचं माप काढलं आणि AOचं माप आपल्याला माहिती आहे ABचं माप. AOचं माप आपल्याला माहिती आहे जे की लॅडर आहे. लॅडरची लेंथ किती? लॅडरची लेंथ होती 5.8 दॅट इज राईट येस 5.8 मीटर. तर मग मी इथं 5.8 पण 5.8चा स्क्वेअर. आता 5.8चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच आपण पहिल्यांदा 58चा स्क्वेअर काढणार. आपण 58चा स्क्वेअर काढून घेऊ. 8 8 64 4 6 8 45 आणि 6 46 0 8 पंचे 40 0 4 5 5 25 आणि 4 29 दॅट इज 4 6 9 4 13 3 1 3 3 6 4 3 3 6 4. आता आपल्याला कळते 58 5.8 होतं. एक 5.8 आणि 5.8 तिथं 2 वेळा मागे जावं लागेल म्हणजे 33.64 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 प्लस इथं BOचा स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर द्यायचं विसरायचं नाही. आता 16 पलीकडे गेल्यानंतर 33.64 मायनस 16 इज इक्वल टू BOचा स्क्वेअर. आता 16 दुने 32 होते म्हणजे मला कळतं इथं 70.64 होते इज इक्वल टू BOचा स्क्वेअर म्हणजेच BO इज इक्वल टू अंडर रूट 17.64. आता इथं काढताना आपल्याला दिसते फायनल युनिट प्लेसला 4 आहे म्हणजे हा 2 असू शकतो 2च्या रेंजमध्ये असू शकतो म्हणजेच काय मला म्हणायचं आहे 2 12 22 अशा प्रकारे प्लस अजून काय असू शकतं की 2च्या रेंजमध्ये असू शकतो किंवा आपण ह्याला म्हणजेच 2 कशाला येतोय 8 5 4 3 2 म्हणजेच आपण जर इथं पाहिलं तर इथं 33 होतं 33 मधनं आपण काहीतरी वजा केले 33 मधनं काहीतरी वजा केले म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हा कमी मधला अजून स्क्वेअर येणार आहे. तर आपण कन्सिडर करू इथे की 33 16 मी समजतो 22चा स्क्वेअर पाहू आपण 22चा जर स्क्वेअर करून पाहिला बेदोने 4 4 बेदोने 4 0 परत 4 4 म्हणजे 400च्या येतात 400च्या आसपास येतोय तर 22चा तर येत नाही. म्हणजेच आपण समजू 32चा येतोय का म्हणून तर 32चा जर स्क्वेअर येतोय का पाहिला तर बेदोने 4 3 दुने 6 0 3 दुने 6 3 त्रिक 9 दॅट इज 4 6 12 2 1 10 10 24 म्हणजे 32चा पण येत नाही. 32चा येत नसल्या कारणाने आपण 42चा पाहू
जर 42चा जर आपण करून पाहिला तर 42 गुणिले 42 बेदुने 4 4 दुने 8 0 4 दुने 8 16 8 आणि 8 16 6 1 7 हां, म्हणजे आपल्याला कळलं 42चा स्क्वेअर येते. 42चा स्क्वेअर येते पण इथं 2 पॉइंट आहेत म्हणजे 4.2 4.2 म्हणजेच आपला फायनल आन्सर आलं 4.2 बीओचं माप आलं 4.2 मीटर. आता बीओचं जे माप आले त्याला मी 1 नंबर म्हणून ठेवतो. कारण की आपल्याला बीओचं माप काढायचं नाही, आपल्याला स्ट्रीटचं माप काढायचं आहे. आता दुसरा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला ट्रायंगल पी-ओ-क्यू. पी-ओ-क्यूचं मध्ये पण आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग मी इथं परत एकदा लिहितो की इन ट्रायंगल बी-ओ-क्यू इन ट्रायंगल बी-ओ-क्यू इन ट्रायंगल पी-ओ-क्यू बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम आपण काय म्हणू शकतो? बाय पायथागोरस थेरम म्हणू शकतो पी-ओ स्क्वेअर दॅट इज पी-ओ स्क्वेअर इज इक्वल टू पी-क्यू स्क्वेअर प्लस ओ-क्यू स्क्वेअर. पी-क्यू स्क्वेअर प्लस ओ-क्यू स्क्वेअर. पी-क्यू स्क्वेअर प्लस ओ-क्यू स्क्वेअर. आता आपल्याला पी-क्यूचं माप माहिती आहे का? आपल्याला पी-क्यूचं माप माहिती आहे 4.2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ओ-क्यूचं माप माहिती आहे का? ओ-क्यूचं माप माहिती नाही, तेच तर आपल्याला काढायचं आहे. ओ-क्यू स्क्वेअर आणि पी-ओ म्हणजेच लॅडर आहे. लॅडरचं माप होतं 5.8 मीटर म्हणजेच 5.8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 5.8चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. वरच्या इथे केला होता जो की तो 33.64. मग मी इथे लिहितो 33.64 इज इक्वल टू 4.2चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. वरती केला होता 17.64 प्लस ओ-क्यूचा स्क्वेअर. म्हणजेच इथं आपल्याला ओ-क्यू काढायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार 17.64 इकडे जाऊन निगेटिव्ह होणार. म्हणजे ते जाणार 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू ओ-क्यूचा स्क्वेअर. आता फायनली ओ-क्यूचा जो स्क्वेअर येणार आहे ओ-क्यू इज इक्वल टू आता ओ-क्यू इज इक्वल टू 64 मायनस 16 दुने 32 म्हणजे तिथं 16 आन्सर येणार. म्हणजे 16 आन्सर आलं तर ओ-क्यू इज इक्वल टू ओ-क्यूचा स्क्वेअर होता ओ-क्यू इज इक्वल टू √16 दॅट इज ओ-क्यू इज इक्वल टू 4. ओ-क्यू इज इक्वल टू 4. आता बऱ्याच जणांना जर निगेटिव्ह असं केलं नसेल तर आपण साईडला करून बघू. तर 64 मायनस 64 इथं 0 येणार. 13 मायनस 7 दॅट इज 6 अँड दॅट इज 1 दॅट इज 16. 13 मायनस 7 दॅट इज 6 आणि 3 मायनस 1 3 मायनस 2 दॅट इज 1 बरोबर. तर मग आपलं 16 आलं हे 4 मीटर आलं. आता आपल्याला स्ट्रीट इज इक्वल टू ओ-क्यू प्लस बी-ओ. ओ-क्यू प्लस बी-ओ का? कारण की बी डॅश क्यू डॅश ओ क्यू ही आपली लिनिअरिटी होती. जसं की आपण डायग्राममध्ये जर पाहिलं तर ते तुम्हाला इथे दिसेल बी-ओ-क्यू एका लाईन येते आणि स्ट्रीटचं माप बी-क्यू होतं. तर मग इज इक्वल टू मग आपण इथे लिहिणार 4 प्लस 4.2 4 प्लस 4.2 किती येणार आहे? इथं आपण 2 नंबर म्हणलं आणि ह्याला आपण फ्रॉम 1 टू म्हणू शकतो. फ्रॉम 1 अँड 2 म्हणजेच इथं फायनल आन्सर येणार आहे स्ट्रीटचा. स्ट्रीट इज इक्वल टू 8.2 मीटर. 8.2 मीटर आपण फायनल वर्डिंगमध्ये आपण असं लिहिणार देअरफॉर स्ट्रीट इज 8.2 मीटर वाईड. 8.2 मीटर वाईड. हे आपलं फायनल आन्सर आलं. तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 कंप्लीट झालेला आहे. प्लीज तुम्ही घरी प्रॅक्टिस करत जा. तुम्हाला जास्त त्याचा लाभ होईल. तर भेटूया नवीन पुढच्या लेक्चरला. स्टे ट्यून फॉर